ग्राम वजेगाव शेत शिवारात खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक। फिर्यादियांनी दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी फिर्याद दिली की ज्ञानेश्वर श्रीकृष्ण माळी वय 32 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार वजेगाव, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला यांनी सक्षम येऊन फिर्याद दिली की दिनांक 16 एप्रिल 2024च्या सकाळी 7च्या दरम्यान फिर्यादीचे वडील श्रीकृष्ण शंकर माळी हे त्यांची बैलगाडी व म्हैस घेऊन त्यांच्या वजेगाव शेत शिवारात गेले असता ते सायंकाळपर्यंत घरी परत आले नसल्याने फिर्यादी व त्यांचे मोठे वडील आनंदराव शंकर माळी यांच्यासह त्यांना पाहण्यास शेतात गेले असता त्यांना प्रसाद विलास माळी यांचे शेताचे टेकड्यावर फिर्यादीचे वडील रक्ताने माखलेल्या कपड्यात 6 वाजताच्या दरम्यान दिसून आले व त्यांच्या बाजूला एक कुऱ्हाड व विळा रक्ताने भरलेला पडलेला असल्याने यापूर्वी प्रसाद विलास माळी, त्यांची आई मालुबाई माळी व वडील विलास माळी यांच्यासोबत वाद असल्याने त्यांनीच फिर्यादीचे वडील यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने व विळ्याने वार करून जीवानीशी ठार केले असावे अशा जबानी रिपोर्टवरून सदर गुन्हा क्रमांक 171/2024 कलम 302 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला। सदरचा गुन्हा घडल्यापासून संशयित आरोपी नामे विलास शंकर माळी वय 59 वर्ष व प्रसाद विलास माळी वय 25 वर्ष, मालुबाई विलास माळी तिन्ही राहणार वजेगाव, तालुका बाळापूर हे फरार होते। गुन्हा घडल्यापासून पोलीस स्टेशन उरडचे अधिकारी व अंमलदार यांचे शोध पथक तयार करून आरोपींचा पोलीस स्टेशन उरड यांच्या परिसर व शेगाव, नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथे तसेच अकोला येथे शोध घेणे सुरू होते। दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी सदर आरोपीचे शोध दरम्यान माननीय ठाणेदार श्री गोपाळ डोले, पोलीस स्टेशन उरड, जिल्हा अकोला यांना गुप्त बातमीदारामार्फत गुप्त बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी नामे विलास शंकर माळी वय 59 वर्ष व प्रसाद विलास माळी वय 25 वर्ष हे दोघे अकोला वारी रोड रेल्वे उड्डाणपूल अकोला येथे येणार असल्याची माहिती मिळाली। त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ डोले, पोलीस उपनिरीक्षक सागर गोमाशे, पोलीस हवालदार संतोष भोजने, अनिल एन्नेवार, पदमसिंग बैस असे पोलीस पथकाने अकोला शेगाव वारी रोड रेल्वे उड्डाणपूल अकोला येथे सापळा रचून त्यांचा पाठलाग करून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे विलास शंकर माळी वय 59 वर्ष व प्रसाद विलास माळी वय 25 वर्ष दोन्ही राहणार वजेगाव, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदर आरोपितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली। दोन्ही आरोपितांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई ही माननीय श्री बच्चन सिंग, पोलीस अधीक्षक अकोला, माननीय अभय डोंगरे, अप्पर पोलीस अधीक्षक अकोला, माननीय श्री गोकुळराज, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब बाळापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ डोले, ठाणेदार पोलीस स्टेशन उरड, पोलीस उपनिरीक्षक सागर गोमाशे, पोलीस हवालदार संतोष भोजने, पोलीस हवालदार अनिल एन्नेवार, पोलीस हवालदार पदमसिंग बैस, पोलीस हवालदार अशोक पटोकार, पोलीस शिपाई विकास राठोड, चालक गणेश खुपसे यांनी केली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।